नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कार्यवाही करत 34 किलो गांजासह 6 आरोपींना अटक केली आहे। या कार्यवाही दरम्यान गांजा, कंटेनर ट्रक, कार असा एकूण सुमारे 29 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंडारा नागपूर महामार्गालगत एक ट्रक आणि मारुती कार संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचं निर्देशनात आलंय। दोन्ही वाहनांमध्ये काही संशयास्पद देवाणघेवाण सुरू असल्याचा संशय पोलिसांना आलाय। यानंतर पोलिसांनी तात्काळ दोन्ही वाहनांना घेराव घालत ट्रक चालकासह कारमधील संशयितांना ताब्यात घेतले। पंचासमक्ष वाहनांची सखोल झडती घेतली असता कंटेनर ट्रक आणि कारमध्ये एकूण 34 किलो गांजा आढळून आलाय। तर प्राथमिक तपासात हा गांजा ओडिशातून आणण्यात आल्याची माहिती समोर आली। या प्रकरणी 6 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर हे नागपूर शहरामध्ये सुरू आहे। त्या अंतर्गतच आम्ही काल अंमली पदार्थ विरोधी गस्त करीत असताना पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भंडारा नागपूर हायवे रोडवर कापसी ब्रिज जवळ शिवमंदिराच्या लगत आम्हाला एक ट्रक आणि एक स्विफ्ट कार आणि त्यामधील इसम आपसात काहीतरी संशयित वस्तूची देवाणघेवाण करताना दिसून आल्याने आम्ही त्यांना घेराव घालून थांबवले आणि पंचासमक्ष रिसर त्यांचे ट्रकची आणि वाहनांची स्विफ्ट कारची झडती घेतली असता त्यामध्ये ट्रकमध्ये एकूण 30 किलो गांजा हा अंमली पदार्थ तसेच स्विफ्ट कारमध्ये 4 किलो असा एकूण 34 किलो गांजा हा अंमली पदार्थ आम्हाला मिळून आला। त्या ठिकाणी गांजा संबलपूर ओरिसा या राज्यातून घेऊन आलेला चालक तसेच ते स्वीकारण्यासाठी आलेले इतर 4 इसम असे एकूण 5 आरोपी आम्ही घटनास्थळावरून ताब्यात घेऊन त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। त्यांच्या ताब्यामध्ये एकूण 34 किलो गांजा तसेच एक अशोक लेलँड कंटेनर ट्रक आणि स्विफ्ट डिझायर कार 8 मोबाईल याप्रमाणे एकूण 29 लाखाचा मुद्देमाल मिळालेला आहे। तसेच याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो आंधळगाव जिल्हा भंडारा या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यासुद्धा अटक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये एका आरोपीचा पूर्व इतिहास आहे, त्याच्याविरुद्ध NDPS अन्वये गुन्हा दाखल आहे। इतर आरोपीविरुद्ध अद्यापर्यंत कोणते गुन्हे दाखल झाले दिसून आलेले नाही। ही संपूर्ण कारवाई ही ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलीस आयुक्त माननीय रवींद्र सिंग सिंगल यांनी जे ऑपरेशन थंडर सुरू केलेले आहे अंमली पदार्थ विरोधी त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। जॉईंट CP सर, ॲडिशनल CP सर, डिटेक्शन क्राईम सर तसे ACP क्राईम सर यांच्या मार्गदर्शनाखाली NDPS पथकाने कारवाई केलेली आहे। यामध्ये जे आरोपी अटक आहे त्यामध्ये ट्रक चालक आहे सय्यद सुमेल सय्यद इस्माईल तसेच स्विफ्ट कारमधून गांजा घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेले जे इसम आहे ते मोहम्मद अनास सय्यद हिदायतुल्ला, रवी उदय सिंग शाहू, अनिकेत गजानन गायनेर, अमन निमराज गायधाने हे हिंगणा या ठिकाणी आहे। तसेच या सर्व याचा मुख्य सूत्रधार ज्यांनी गांजा या संबलपूर या ठिकाणी त्याच्या संपर्कातील व्यक्तीकडून मागविला आणि नागपूरमध्ये घेऊन आलेला या सर्वांकरता तो पाहिजे आरोपी जो आम्ही भंडारा जिल्ह्यातून अटक केलेला आहे तो आकाश वसंत विटवले असे सर्व 6 आरोपी यामध्ये सध्या अटक आहेत। हे जे यातील आरोपी अटक केलेले आहे घटनास्थळी हा ट्रक चालक त्यांना आणून देण्यासाठी घेऊन आलेला आहे आणि जो मुख्य सूत्रधार आहे त्याने हा ओरिसा या ठिकाणाहून मागवलेला असून जे अटक आरोपी करण्यात आलेले आहे त्यांच्याकरता आणलेले असल्याचे तपासामध्ये दिसून येत आहे। गोंदिया जिल्ह्यातून चित्रपटालाही साजेशी अशी एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। व्यवसायातील प्रचंड नुकसान आणि डोक्यावर वाढलेलं कर्ज यातून सुटका करून घेण्यासाठी एका तरुणाने चक्क स्वतःच्याच मृत्यूचा भयानक कट रचल्याचं समोर आले। बँक आणि पोलिसांच्या नजरेत स्वतःला मृत दाखवण्यासाठी या तरुणाने आपल्याच एका निष्पाप मित्राची निर्घृण हत्या केली। मात्र एका बारीक संशयामुळे या संपूर्ण मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश झालाय। पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे। तर पोलीस माहितीनुसार गोंदियाच्या देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असलेल्या अंतिम खटोले याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं। मात्र व्यवसाय पूर्णपणे तोट्यात गेल्याने आणि कर्जदारांचा तगादा वाढल्याने तो प्रचंड मानसिक दडपणाखाली होता। या कर्जाच्या विळख्यातून कायमची सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वतःला
मृत घोषित करण्याचा प्लॅन आखला। स्वतःचा मृत्यू झाला हे भासवण्यासाठी त्याने गावातीलच आपला मित्र चंद्रकुमार सरोटे याला जाळ्यात ओढले आणि त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली। हत्या केल्यानंतर पोलिसांनी आणि कुटुंबियांनी तो मृतदेह अंतिम खटवल्याचाच समजावा यासाठी आरोपीने चंद्रकुमारच्या अंगावरील कपडे काढून त्याला स्वतःचे कपडे घातले होते। अंतिम नेस रचलेला हा कट अगदी अचूक होता। मात्र मृत चंद्रकुमार सरोटे याच्या भावाला त्याच्या मृतदेहाबाबत संशय आला। त्याने हा मृतदेह अंतिमचा नसून आपला भाऊ चंद्रकुमारचा असण्याची शक्यता पोलिसांकडे व्यक्त केली। भावाच्या या संशयावर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली। पोलिसांनी जेव्हा तांत्रिक तपास आणि कसून चौकशी केली तेव्हा पोलिसांना मोठा धक्का बसला। ज्या अंतिम खटोल्याचा तो मृतदेह मानला जात होता तो अंतिम प्रत्यक्षात जिवंत निघाला। पोलिसांनी तात्काळ अंतिम खटोलेला ताब्यात घेतले असून त्याने कर्जापोटीच मित्राची हत्या केल्याची थरारक कबुली दिली। या क्रूर घटनेमुळे सध्या संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस स्टेशन आमगाव येथे अपराध क्रमांक 342/2026 कलम 103(1) 238 BNS नुसार दिनांक 14/5/2026 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्यातील आरोपी नामे अंतिम ओमप्रकाश खोटोले याच्यावरती 5 लाखाचे पोल्ट्रीचे फॉर्मचे कर्ज झाले होते। त्याचा पोल्ट्री व्यवसाय बुडला, त्यामुळे त्याच्यावर 5 ते 6 लाखाचे कर्ज झाले होते। या कर्जामध्ये सूट भेटावी याकरिता स्वतःचा नकली मृत्यूचा बनाव या आरोपीने बनवला आणि आरोपीने त्याच्या घरासमोरील राहणारे चंद्रकुमार श्रीकृष्ण सराटे वय वर्ष 46 यांना दिनांक 28/8/2025 रोजी त्यांच्या राहते घरून उचलले, त्यांना दारू पाजली। त्यानंतर बामणी रेल्वे गेटजवळ त्यांचा दुपट्ट्याने गळा आवळून त्यांचा खून केला आणि त्याचे प्रेत हे रेल्वे पटरीवर टाकून दिले। त्यावेळी आरोपीने त्याला स्वतःचे कपडे घातले, त्याच्या खिशामध्ये स्वतःचे आधार कार्ड, ATM कार्ड आणि इतर कागदपत्रे टाकली, जेणेकरून आरोपी हा स्वतः मरण पावला आहे असा बनाव करण्याचा आरोपीने प्रयत्न केला। आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा BNS कलम 103(1) आणि पुरावे नाहीसे केले म्हणून 238 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपी अटकेत आहे। पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत। बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। शिरूर तालुक्यातील पाडळी या गावातील गायरान जमिनीच्या वादातून एक तरुण शेतकऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालंय। शंकर बर्डे असे हत्या झालेल्या तरुण शेतकऱ्यांचं नाव आहे। या हत्येनंतर संतप्त नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी आरोपीच्या अटकेसाठी थेट शिरूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले। मिळालेल्या माहितीनुसार पाडळी गावातील गायरान जमिनीवरून शंकर बर्डे आणि काही स्थानिक लोकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र वाद सुरू होता। याच वादातून शुक्रवारी विरोधकांनी पूर्वनियोजित कट रचून शंकर याच्यावर जीवघेणा हल्ला केलाय, ज्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शंकर याचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे नातेवाईक अत्यंत आक्रमक झालेत। जोपर्यंत मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या जात नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असं आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय। या प्रकरणात आता पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। विशेष म्हणजे अवघ्या 5 ते 6 दिवसापूर्वी शंकर बर्डे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या जीवाला धोका असल्याची लेखी तक्रार दिली होती। आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली। मात्र पोलिसांनी या तक्रारीची वेळेत दखल घेतली नाही किंवा कोणताही प्रतिबंधक कार्यवाही केली नाही असा थेट आरोप नातेवाईकांनी केलाय। पोलिसांच्या या निष्काळजीपणामुळे शंकर यांनी आपला जीव गमवावा लागल्याने आता केवळ मुख्य आरोपीवरच नव्हे तर तक्रारीकडेही दुर्लक्ष करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते। महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने थेट जागतिक तंत्रज्ञान कंपन्या असलेल्या गुगल आणि ॲपलला कायदेशीर नोटीस बजावल्याने ॲप आधारित वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली। ओला, उबेर आणि रॅपिडो या नामांकित राईड हेलिंग ॲप्लिकेशन्सना त्यांच्या ॲप स्टोअरवरून त्वरित हटवण्याचा आणि निष्क्रिय करण्याचे आदेश या नोटिसामध्ये देण्यात आलेत। IT कायद्याच्या कलम 79(3)(b) अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायबर विभागाला पत्र पाठवून बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर
कडक कार्यवाही करण्याची मागणी केली। नियमानुसार केवळ इलेक्ट्रिक बाईक टॅक्सींनाच परवानगी असताना रस्त्यावर हजारो बेकायदेशीर पेट्रोल गाड्या चालवल्या जात होत्या। तसेच बाईक टॅक्सी चालकांकडून महिला प्रवाशांशी गैरवर्तन झाल्याच्या अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्यात। एक दुर्दैवी मृत्यूच्या घटनेची संदर्भात पत्र देण्यात आलं आहे, तर कंपन्याच्या चालकांचे चरित्र पडताळणी आणि SOS यंत्रणा कुचकामी ठरल्याचे सायबर विभागाने म्हटलंय। ही कार्यवाही केवळ बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर केंद्रित असून कंपनीची चारचाकी कॅब, ऑटो रिक्षा आणि फूड डिलिव्हरी सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागांकडून या दोन राज्यांना जोडणारी एक नवीन एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबई, पुणे, बेंगळुरू या प्रमुख शहरांमधील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रवाशांचा हा प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी ही अतिरिक्त रेल्वे धावणार आहे। वेळापत्रकानुसार ही नवीन एक्सप्रेस 23 मे रोजी बेंगळुरू येथून सुटेल, तर 24 मे पासून ती लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून बेंगळुरूकडे जाण्यासाठी धावणार आहे। नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि पर्यटनासाठी दोन्ही राज्यात रोज मोठ्या प्रमाणावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे। या नवीन एक्सप्रेसला महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे। यामध्ये ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, लोणंद, सातारा, कराड, सांगली, मिरज, बेळगाव, धारवाड, हुबळी आणि दावणगिरी या स्थानकांचा समावेश असेल। आजच्या टी टाइम या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।